देशातील सत्तेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा आल्यापासून महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचा उदय झाल्यापासून घाणेरडं गटारी पद्धतीचं पॉलिटिक्स सुरू झालंय, असा घणाघात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलाय. देशात महाराष्ट्रात 75 वर्षापासून राजकारण सुरू आहे, पण या तिघांसारखं घाणेरडं राजकारण कोणी केलं नाही, असंही संजय राऊत म्हणाले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर फडणवीसांनी आपल्याकडेही देशमुख यांचे ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स असल्याचा दावा केला होता. या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधलाय. भाजपनं आयुष्यभर दुसऱ्यांच्या क्लिप्स बनवण्यातच धन्यता मानली, असं ते म्हणाले. फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांचेही फोन्स टॅप केले होते. ते काम करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी निलंबित होणार होत्या, त्यांच्यावर कारवाई होणार होती, पण फडणवीसांनी त्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकपदी बसवलंय. अशा फडणवीसांकडून काय अपेक्षा करणार, असा टोलाही संजय राऊतांनी लगावलाय. फडणवीस लोकांचे फोन टॅप करतात, क्लिप्स बनवतात, पक्षांची माणसे फोडतात, असं अभिमानाने सांगतात. असं करणं गृहमंत्र्यांना शोभत नाही. असं असतानाच नरेंद्र मोदी जसे नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान आहेत, तसंच राज्यालाही नॉन बायोलॉजिकल गृहमंत्री मिळाले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. फडणवीसांच्या टोळीनं महाराष्ट्राचं अधपतन केलं, असंही ते म्हणाले.